Hello students, in last lecture we had seen the shielding and deshielding of the protons when the nucleus is placed in the external magnetic field. Now how the protons are get protected, depending upon that we have seen the concept of the shielding and deshielding. Now let us see in this topic integration, that is peak area or ratio of the protons, how the ratio of the protons in the molecule is get obtained and how it gives information about the number of protons present in the molecule. Now in NMR spectrum we get a number of peaks and the number of peaks represents a number of equivalent proton in the molecule. NMR spectrum मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीक आपल्याला मिळतात आणि त्या पीक काय सांगतात, डिटेल्स अबाउट द नंबर ऑफ इक्विव्हॅलंट सेट ऑफ द प्रोटॉन्स. आणि त्या जे काही पीक असतात त्यांचा एरिया जो असतो सिग्नलचा, एरिया अंडर कर्व किंवा हाईट ऑफ द पीक, हे आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ इक्विव्हॅलंट प्रोटॉन. ती जी काही हाईट असेल ही कशावरती आहे, डिपेंड आहे, त्याच्यामध्ये किती प्रोटॉन आहे त्याची काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आता बघा आपल्याला इथे हे दिलेलं आहे आपल्याला, हा एक NMR स्पेक्ट्रम आहे. हे बेन्झाईल ॲसिटेट मॉलिक्यूलचा हा NMR स्पेक्ट्रम आहे. बेन्झाईल ॲसिटेट मॉलिक्यूल आपण हा बेन्झाईल ॲसिटेट मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये बेन्झिन रिंग आहे, CH2 आहे आणि CS3. हे 3 प्रकारचे प्रोटॉन आहेत. समजा हे A प्रोटॉन असतील, हे B प्रोटॉन असतील आणि हे C प्रोटॉन आहेत. हे प्रोटॉन किती आहेत आपल्याला, बेन्झिनला मोनोसब्स्टिट्यूटेड बेन्झिन असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रोटॉन आहेत. इथं 5 प्रोटॉन आहेत, CS2चे 2 प्रोटॉन आहेत आणि CS3चे 2 प्रोटॉन आहेत. आपल्याला बघा 3 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आहेत मॉलिक्यूलमध्ये. दॅट्स वाय NMR स्पेक्ट्रममध्ये काय इट गिव्ज असे 3 सिग्नल, 1, 2 आणि 3 सिग्नल आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये जे काही सिग्नल्स आहेत आता यांच्यामध्ये जर आपण कम्पेअर केली, आपण टो व्हॅल्यू किंवा डेल्टा व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो बघा, याच्यामध्ये ही व्हॅल्यू जी आहे इकडे काय होत जाते, ही व्हॅल्यू इकडे वाढत जाते आहे ही व्हॅल्यू. या मॉलिक्यूलमध्ये जर आता आपण पर्टिक्युलरली पाहिलं तर CS3 जे काही प्रोटॉन्स आहेत, CS3 प्रोटॉन्स हे काय आहेत, हे सिल्डेड प्रोटॉन आहेत. त्यामुळे काय आहे आपल्याला त्याचे जे काही व्हॅल्यू आहे 2.18 डेल्टाला, थोडेसे C डबल बॉन्ड O ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्हच्या जवळ आहेत, म्हणून त्याचं आपल्याला CS3चं साधारणतः 0.921 पर्यंत जो सिग्नल मिळतो डेल्टाचा तो आपल्याला मिळतो 280. कारण काय इथं आपल्याला ते डबल बॉन्ड कंटेनिंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपच्या जवळ असल्यामुळे आपल्याला 2.80ला हा मिळालेला आहे. आणि ही हाईट जी आहे ती हाईट आपल्याला काय दाखवते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द मॉलिक्यूल. दुसरा जो सिग्नल आहे तो CH2. हा CH2 जो आहे हे डिसिल्टेड प्रोटॉन आहेत, कारण काय ऑक्सिजनच्या जवळ आहेत आणि इकडे पाय बॉन्ड असलेल्या बेन्झिन रिंगच्या जवळ असल्यामुळे त्यांचं जे ॲब्सॉर्प्शन आहे आपल्याला जे आहे ते पुन्हा हे जास्त दाखवलं जाते पुन्हा डेल्टा व्हॅल्यूला. आता इथे देताना ते चुकीची व्हॅल्यू आपल्याला दाखवली गेलेली आहे. हे जे काय आहे याच्यामध्ये ही व्हॅल्यू या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला 3.92 आपल्याला असायला पाहिजे डेल्टा या ठिकाणी आपल्याला दाखवतात. हे जे आहे 3.92 डेल्टाला हे CS2 प्रोटॉन आपल्याला दाखवतात. आणि जे काही बेन्झिन रिंगचे प्रोटॉन असतात ते प्रोटॉन काय हायली डिसिल्टेड प्रोटॉन असल्यामुळे पाय बॉन्डच्या डायरेक्टली अटॅच असल्यामुळे कार्बन असलेला त्याचं ॲब्सॉर्प्शन आपल्याला 4.58. पण त्याच्यामध्ये 3 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन्स आहेत त्याच्यामुळे. आणि हा जो एरिया अंडर कर्व आहे याच्यामध्ये ह्या प्रोटॉन रेशिओ आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल जे आहे ते काय करतात, रिप्रेझेंट करतात. त्याच्यामध्ये किती प्रोटॉन आहे या NMR सिग्नलवरून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. मग आपण काय पाहिलं, ते NMR स्पेक्ट्रोमीटर हॅज अ कॅपॅबिलिटी टू इलेक्ट्रॉनिकली इंटिग्रेट द एरिया अंडर ईच पीक. आणि इट डज दिस बाय ट्रॅकिंग ओव्हर ईच पीक a vertical raising line called integral, which gives rise to height proportional to the area under the peak. Height is proportional to the area under peak. This does not gives us a absolute number of protons. म्हणजे ही जी काही हाईट आहे सिग्नलची ती नंबर ऑफ प्रोटॉन्स आपल्याला देत नाही, पण आपल्याला काय इन्फॉर्मेशन देते, प्रोटॉन रेशिओ किती प्रमाणात, कुठल्या प्रमाणात प्रोटॉन प्रेझेंट आहे ते प्रोटॉन रेशिओ आपल्याला दिला जातो. फॉर एक्झाम्पल बेन्झिल ॲसिटेटचं एक्झाम्पल आपण पाहिलं, त्याच्यामध्ये पीक एरिया जो आहे तो आहे 4.78. सॉरी आपल्याला वरती पीक एरिया दिलेला होता तो 4.78 पीक एरिया आहे. त्याच्यामध्ये 1.92
हा पीक एरिया CS2 प्रोटॉनचा आपण पाहिला आणि 2.80 हा एरिया अंडर जो आहे 2.80 पाहिला. मगाशी मी एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये दीज आर नॉट डेल्टा व्हॅल्यूज, हे डेल्टा व्हॅल्यू नाही आहे. तर हे एरिया अंडर पीकचा एरिया आहे ते प्रोटॉनची रेशिओ आपल्याला देतं. ते कशा प्रकारे इथं दिलेलं आहे बघा. आता हे 4.78 बेंझिन प्रोटॉन, 1.92 CS2 आणि 2.80 हे. याचं जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हा रेशो बनतो 5:2:3. 5:3. याला आपण एक्सटेंड केलं तर हा 5 होईल, याला एक्सटेंड केलं तर हा 2 होईल आणि याला एक्सटेंड केलं तर हा 3 होईल. अशा प्रकारे 5:2 हा प्रोटॉन रेशो मॉलिक्यूलमध्ये आहे. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहे मॉलिक्यूलमध्ये किती असले पाहिजे त्याची बेरीज केली तर 10 प्रोटॉन बेन्झिल ॲसिटेटमध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याची इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ प्रोटॉनची इन्फॉर्मेशन मॉलिक्यूलमध्ये हे मिळते. इथे दिलेलं आहे बघा. हा टोल्यून मॉलिक्यूल आहे. टोल्यूनमध्ये आपल्याला हा CS3 प्रोटॉन आहेत आणि बेंझिन रिंगचे प्रोटॉन आहेत या ठिकाणी. अशा प्रकारे CS3 प्रोटॉन आणि बेंझिन रिंगचे प्रोटॉन हायली डिसिल्टेड असतात, म्हणून हा सिग्नल हा बेंझिनसाठीच असतो आणि दिस सिग्नल इज CS3. आणि आपल्याला त्याच्यावरून एरिया अंडर कर्व जो आहे आपल्याला मिळेल त्यावरून प्रोटॉन रेशिओ देखील काय करता येऊ शकतो, आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आता आपल्याला बघायचं आहे स्पिन स्प्लिटिंग किंवा स्पिन कपलिंग. आपल्याला माहिती आहे ते NMR स्पेक्ट्रोमीटर आपण पाहिलं, जसं आपण बेन्झाईल ॲसिटेटचं किंवा टोल्यूनचं एक्झाम्पल पाहिलं. टोल्यून जे आहे मॉलिक्यूल, हा टोल्यून मॉलिक्यूल, याच्यामध्ये काय आपल्याला 2 प्रकारचे प्रोटॉन आहेत. म्हणजे CS3 प्रोटॉन आहेत आणि हे 5 प्रोटॉन जे ते बेंझिनचे प्रोटॉन आहेत. त्यामुळे हा मॉलिक्यूल आपल्याला 2 सिग्नल, आपण मगाशी पाहिलं इथं हे 2 सिग्नल आपल्याला मिळाले, हा एक आणि हा दुसरा. 2 सिग्नल हा मॉलिक्यूल देतो. म्हणजे जेवढे मॉलिक्यूलमध्ये नंबर ऑफ इक्विव्हॅलंट प्रोटॉन्स असतील, सेट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोटॉन्स, तेवढा तो आपल्याला सिग्नल देतो. आपल्याला हे आपण पाहिलेलं आहे. पण याच्यामध्ये काय असतं, हे जे काही सिग्नल आहेत, हे सिग्नल, हा सिग्नल जो आहे 3 प्रोटॉनसाठीचा आहे आणि हा सिग्नल आहे 5 प्रोटॉनसाठीचा. याच्यामध्ये जो काही हा जो सिग्नल आहे प्रोटॉनचा करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेगवेगळ्या केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये, हे आपण लो रिझोल्युशनमध्ये आपल्याला एकच सिग्नल ब्रॉड ॲब्सॉर्प्शन पीक आपल्याला मिळते. आणि पण एरिया अंडर जो आहे इच पीक इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ प्रोटॉन आपल्याला माहिती आहे. पण ज्या वेळेला हा सिग्नल आपण हाय रिझोल्युशन पॉवरमध्ये आपण पाहतो, हाय रेझोल्युशन सिग्नल आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला काय होतं, आपल्याला कलेक्शन ऑफ पीक्स, मल्टिप्लिसिटी, आपल्याला म्हणजे जे काही पीक्स असतील त्यांचं कलेक्शन होतं. इन्स्टेड ऑफ सिम्पल पीक, एक सिंगल पीक न मिळता आपल्याला काय मिळते, अशा प्रकारे हे पीक अशा वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिप्लिसिटी असलेले पीक आपल्याला मिळते जेव्हा आपण हाय रेझोल्युशनमध्ये त्याला आपण पाहतो किंवा ऑब्झर्व करतो. आता हे कशामध्ये असतं, मग हे कशामुळे आपल्याला मल्टिप्लिसिटी मिळते, हे दिस इज ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ द सिग्नल इंटू 2, 3 और मेनी पिक्स. आणि हे जे काय होतं स्प्लिटिंग कशामुळे होतं, स्पिन कपलिंगमुळे होतं किंवा स्पिन स्प्लिटिंगमुळे होतं. गिव्ज राईज टू मॅग्नेटिक इंटरॅक्शन. कारण काय असतं, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जे काही शेजारचे प्रोटॉन असतात, आता समजा एक मॉलिक्यूल आपण काढू, CS2, CS3, CH2OH हा अल्कोहोल आहे. याच्यामध्ये काय असतात, हे जे काही प्रोटॉन आहेत, CS2चे प्रोटॉन असतील किंवा CS3चे प्रोटॉन असतील, हे एकमेकांशी काय होतात, मॅग्नेटिकली इंटरॅक्ट होतात. या इंटरॅक्शन्समुळे काय होतं, त्यांच्यामध्ये कपलिंग होतं आणि त्यानुसार आपल्याला काय मिळतं, ते आपल्याला काय देतात, मल्टिप्लिसिटी आपल्याला देतात. याच्यामध्ये काय बघू आता आपण कशा प्रकारे त्याच्यामध्ये कपलिंग होतं, टाईप्स ऑफ द कपलिंग आपण बघू. याच्यामध्ये एकाच कार्बन ॲटमवरती 2 प्रोटॉन आहेत. यांचं जर अपकपलिंग झालं तर 2 बॉन्ड कपलिंग याला म्हणतो आपण. हे 2 बॉन्ड कपलिंग याला जेमिनल म्हणतो, एकाच मॉलिक्यूलमध्ये असल्यामुळे जेमिनल. हे 2 वेगवेगळे कार्बन ॲटमवरचे प्रोटॉन असल्यामुळे याला 3 बॉन्ड कपलिंग म्हणतात, 1, 2 आणि 3 बॉन्ड. आणि याला व्हिसिनल कपलिंग म्हणजे शेजारचे. आणि लॉंग रेंज कपलिंग असेल त्याच्यापेक्षा अजून जास्त, 1, 2, 3. तर हे जे काही 4 बॉन्ड, 1, 2, 3, 4 4 बॉन्ड कपलिंग म्हणतो, याला लॉंग रेंज कपलिंग असं आपण म्हणतो. आता मॉलिक्युल्समध्ये स्पिन स्प्लिटिंग कॅन बी एक्सप्लेन्ड एम्पिरिकली बाय सो कॉल्ड N+1 रूलच्या सहाय्याने. किती कपलिंग त्यांचं स्प्लिटिंग कसं होणार आहे ते आपल्याला आपण डिटेलमध्ये अजून बघू. N+1 कसं आपल्याला each type of the proton senses the number of equivalent protons. म्हणजे हे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट प्रोटॉन्स किती आहेत ऑन द ॲडजस्टंट शेजारच्या कार्बन ॲटमवरती
अँड इट्स रेझोनन्स पीक इज स्प्लिट इन टू. त्याची जी रेझोनन्स पीक असेल त्याच्यामध्ये स्प्लिट होईल कितीमध्ये, तर एवढे मल्टिप्लिसिटीचे सिग्नल आपल्याला दाखवतील. ते आपण 1 by 1 एक्सप्लेन करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. पण हे काही स्पिन स्प्लिन फिटिंग होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये, तर ते कशा प्रकारे होणार आहे ते आपण बघू. स्पिन रूल्स काय आहे त्याच्यासाठी. स्पिन स्प्लिटिंग कुठे होईल, द सिम्पल फर्स्ट ऑर्डर स्प्लिटिंग अरायजेस बिटवीन द प्रोटॉन ऑन ॲडजसंट कार्बन ॲटम. शेजारच्या कार्बन ॲटम्सची काय होईल, प्रोटॉनचं कपलिंग होईल, त्यानुसार स्पिन स्प्लिटिंग आपल्याला होईल. स्प्लिटिंग ऑकर्स बिटवीन नॉन इक्विव्हॅलंट न्यूक्लिया. एक कोणाशी होईल, जे न्यूक्लिया आहे. आता CH3 मी एक्झाम्पल मग लिहिलं CH2 आणि समजा OH ते तर Cl आहे. आता या ठिकाणी काय आहे, CH3 प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळं आहे, सॉरी टू से हिअर, मग नवीन लिहितो मी CH3 CH2 अँड Cl. या ठिकाणी CH3 प्रोटॉनचं जे आहे इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळं आहे, CH2चं 2 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आहे. त्याच्यामुळे हे जे काही प्रोटॉन असतील यांचं कपलिंग यांच्याबरोबर होईल आणि CH3 प्रोटॉनचं कपलिंग CH2 प्रोटॉन, कारण दोघांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळं आहे, त्यांच्यामध्ये स्प्लिटिंग होईल. पण अशा प्रकारे जर मॉलिक्यूल आपल्याला असेल, दिस इज CH3 CH2 CH3, यांच्यामध्ये आता हे जे काही CH3 प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं असल्यामुळे त्यांचं कपलिंग एकमेकांशी होणार नाही. ते कोणाशी होईल, CH2 प्रोटॉन बरोबर होईल. या CH3चं CH2 प्रोटॉन बरोबर, म्हणजे मॅग्नेटिकली आपल्याला ते प्रोटॉन इक्विव्हॅलंट असले पाहिजे स्पिन फिटिंगसाठी. आणि हे इक्विव्हॅलंट जे असतील ते इक्विव्हॅलंट प्रोटॉन एकमेकांशी काय होणार नाहीत, ते कपल्ड होणार नाहीत. आता आपल्याला जे काही टोटल नंबर ऑफ लाईन्स मिळणार आहेत, ते टोटल नंबर ऑफ लाईन्स गिवन बाय द रिलेशन आपण मगाशी पाहिलं N+1 नंबर ऑफ नेबरिंग न्यूक्लियाय. नेबरिंग ॲटमवर किती न्यूक्लियाय त्यानुसार तो आपल्याला त्याचं टोटल नंबर ऑफ लाईन्स मिळणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हे पुन्हा एक्झाम्पल आपण घेऊ, CH3 CH2 Cl. म्हणजे याच्यामध्ये आता CH2 प्रोटॉन जो आपल्याला एक सिग्नल देणार आहे, समजा CH2 प्रोटॉनचा सिग्नल असा मिळेल आणि आपल्याला कोण CH3 प्रोटॉन पण असं सिग्नल देणार आहे. हे लो रिझोल्युशनमध्ये. हाय रिझोल्युशनमध्ये पाहिलं तर हे CH3 प्रोटॉन जे आहेत आपल्याला मल्टिप्लिसिटी दाखवतात. ती मल्टिप्लिसिटी कसं दाखवतील, मी पुन्हा मॉलिक्यूल CH3 CH2 आणि Cl. आता जो काही एक सिंगल सिग्नल मिळणार होता, हे जे प्रोटॉन असतील यांच्याशी कपल होतील. म्हणजे याच्यामध्ये नेबरिंग प्रोटॉन CH3च्या नेबरमध्ये किती, CH3च्या जवळच्या कार्बनवर किती प्रोटॉन आहे, 2. आपल्याला फॉर्म्युला माहिती N+1 इज इक्वल टू, इथं CH3च्या शेजारी किती प्रोटॉन आहे, 2, म्हणजे 2+1 इज इक्वल टू 3. म्हणजे हा जो काही CH3 आहे आपल्याला काय सिग्नल दाखवेल, ट्रिपलेट. CH3 मॉलिक्यूल काय सिग्नल दाखवेल, ट्रिपलेट. आणि तो सिग्नल असा असेल, एकच सिग्नल असेल पण तो असा ट्रिपलेट, 1 हा 2 हा 3. हाय रिझोल्युशनमध्ये पाहिलं तर जी सिंगल लाईन आपल्याला मिळाली असते त्याऐवजी हाय रिझोल्युशनमध्ये असं ट्रिपलेट आपल्याला दाखवतो. याच्या शेजारी 2 प्रोटॉन असतील. आणि CH3 किती सिग्नल दाखवले आपल्याला, CH3ने दाखवले आपल्याला. आणि CH2 किती, CH2च्या नेबरला किती, 3 प्रोटॉन आहेत, त्यामुळे 3+1 इज इक्वल टू 4. मग आपल्याला हा CH2 जे प्रोटॉन आहेत हे आपल्याला 4 म्हणजे क्वार्टेट दाखवला अशा प्रकारे, 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे क्वार्टेट असा सिग्नल मल्टिप्लिसिटीमध्ये आपल्याला मिळतो N+1 फॉर्म्युल्याने. ते आपण फर्दर अजून जसं पाहू तसं तुमच्या जास्त लक्षात येईल. आता आपल्याला काय असेल तर टोटल नंबर ऑफ लाईन्स गिवन या रिलेशनने आपल्याला एक्सप्लेन करतो. द रिलेटिव्ह इंटेन्सिटी ऑफ पीक, ही पीकची इंटेन्सिटी असेल इन मल्टिपल are asymmetric near midpoint which shows chemical shift, and the intensities are given by the coefficient, the expansion of the formula A plus B raised to n, where n is number of neighboring nuclei. आता या फॉर्म्युल्याने दिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये जर ट्रिपलेट मिळत असेल तर ती पीक जी असते अशा प्रकारे एक लांब असते आणि दुसरी लॉंग, आणि याच्यामध्ये जे काही मिडल पॉईंट असेल ते आपल्याला काय दाखवेल, केमिकल शिफ्ट, म्हणजे कुठल्या पोझिशनला सिग्नल मिळालेला आहे तो आपल्याला दाखवेल. आता आपल्याला नंबर ऑफ मल्टिप्लिसिटीज जे आहेत ते वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये, ॲडजसंट प्रोटॉन जर 1 असेल म्हणजे शेजारच्या कार्बनवर 1 प्रोटॉन असेल तर 1+1 डबलेट आपल्याला देईल. म्हणजे अशा प्रकारे 2 सिग्नल.
2 प्रोटॉन शेजारचे असतील तर 2+1, 3 असेल तर 3+1. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा, अशा प्रकारे हे क्वार्टेट असेल तर A+B³. नवीन फॉर्म्युला जो आपण डेव्हलप केला हा फॉर्म्युला पीक एरियासाठीचा A+B, एकच प्रोटॉन असल्यामुळे E⁻², 2 प्रोटॉन असल्यामुळे E⁻². अशा प्रकारे A+B ब्रॅकेट स्क्वेअरचं सोल्युशन आपल्याला कसं करतात हे माहिती आहे. इंटेन्सिटी जी आहे पीकची ती एक्सप्लेन करण्यासाठी याला वापरलं जातं. तर आता आपण त्याच्यामध्ये बघू, हे स्पिन कपलिंग जे आहे किंवा स्प्लिटिंग आहे ही इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशनसाठी. याच्यासाठी काही थिअरी मांडली गेलेली स्पिन कपलिंगसाठीची थिअरी. स्पिन कपलिंगची थिअरी काय आपण बघू. स्पिन स्प्लिटिंग जी आहे मॉलिक्यूलमध्ये इट गिव्ह राईज बिकॉज हायड्रोजन ऑन ॲडजस्टंट ॲटम कॅन बी सेन्स वन अनदर. हे स्पिन कपलिंग हे हायड्रोजन ॲटममध्ये. आता स्प्लिटिंग ड्यू टू द 1 and 2 प्रोटॉन्स, 1 किंवा 2 प्रोटॉनमुळे कशा प्रकारे स्प्लिटिंग होते ते आपण बघू. बघा आता दिलेला मॉलिक्यूल, इथे एक मॉलिक्यूलचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये हा काय आहे 1,2,1,1 ट्रायक्लोरोइथेन हा दुसरा मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय हा मॉलिक्यूल जो आहे इथे चुकीचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके 1,1,2 ट्रायक्लोरोइथेन. 1,1ला एका पोझिशनला हा 1 नंबरचा कार्बन आहे, याला 2 क्लोरीन आहेत म्हणून 1,1. हा दुसऱ्या कार्बनला आहे म्हणून 2 ट्रायक्लोरोइथेन हा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये आता किती प्रोटॉन्स आहेत. प्रोटॉन 2 प्रकारचे प्रोटॉन, ए प्रोटॉन आणि हे बी प्रोटॉन. म्हणजे याचा अर्थ हा मॉलिक्यूल आपल्याला 2 सिग्नल देणार आहे. हे 2 सिग्नल कसे असतील मग. हा मॉलिक्यूल आपल्याला जर स्पेक्ट्रा आपण ऑब्झर्व केला तर अशा प्रकारे 2 सिग्नल देणार आहे. हे 2 सिग्नल जे आहेत ते एक CH2 प्रोटॉनसाठीचा आणि एक CH प्रोटॉनसाठीचा. हा CH2 प्रोटॉनसाठीचा आहे समजा आणि हा CH प्रोटॉनसाठीचा आहे. पण हे लो रिझोल्युशन, हाय रिझोल्युशनमध्ये पाहिलं तर काय होईल, हे CH2 प्रोटॉन जे आहेत, आता बघू आपण CH2 प्रोटॉनचे नेबरला हे बी प्रोटॉन जे आहे, हे बीच्या शेजारी किती प्रोटॉन आहेत 2. बीच्या शेजारी किती प्रोटॉन आहेत 2. म्हणजे आपल्याला हे बी प्रोटॉन जे आहेत, आपण बघू बी प्रोटॉन जे आहेत त्याच्या शेजारी किती प्रोटॉन आहे, हे 2 प्रोटॉन आहे, हे 2 प्रोटॉन आहे. म्हणजे 2+1 म्हणजे N+1 फॉर्म्युल्यानुसार. तर आपल्याला काय 2+1 3. म्हणजे हे जे बी प्रोटॉन आहे हे ट्रिपलेट देतील. हे बी प्रोटॉन काय असतील ट्रिपलेट देतील. आणि ए प्रोटॉन कसं देतील, ए प्रोटॉनच्या शेजारी किती एकच प्रोटॉन आहे म्हणजे 1+1. N+1 मध्ये 1+1 म्हणजे 2. म्हणजे हे ए प्रोटॉन जे असतील ते आपल्याला डबलेट देतील ह्या मॉलिक्यूलमध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे सिग्नल हे मॉलिक्यूलमध्ये मिळतात. आता हे सिग्नल ए काइंड ऑफ प्रोटॉन्स हे मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे. आता बघू आपण यांची जी काही ए प्रोटॉन जे आहेत त्यांचं कसं काय कपलिंग होईल ज्याच्यानं जो आपल्याला डबलेट देईल. सिग्नल फ्रॉम ए प्रोटॉन्स म्हणजे हे जे काही आपण वरती प्रोटॉन पाहिलेत हे ए प्रोटॉन आहेत, जे एकच प्रोटॉन आहे ज्याच्या नेबर 2 आहेत. एक प्रोटॉनचं कपलिंग होणार आहे 2 प्रोटॉनबरोबर. ते कशा प्रकारे हे कपलिंग दिलेलं आहे. हे ए प्रोटॉन सिंगल आहे तर त्याचं काय होईल आपल्याला वरच्या डायरेक्शनने आणि अपोजिट साईडला जेव्हा होईल अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या त्यावेळेला अपोजिट डायरेक्शन. अशा प्रकारे 1 आणि 2 हा लोअर एनर्जी आणि हायर एनर्जीचं अशा प्रकारे हे डबलेट आपल्याला मिळेल. 2 प्रकारचे अरेंजमेंट पॉसिबल आहे याच्यामध्ये अल्फा आणि बीटा. ही अल्फा अरेंजमेंट आहे आणि ही बीटा अरेंजमेंट आहे. त्यामुळे आपल्याला हा काय देईल आपल्याला अशा प्रकारे 2 सिग्नल मल्टिप्लिसिटी डबलेट आपल्याला मिळेल त्या प्रकारे. तसं आपल्याला जर प्रोटॉन्स आता बी प्रोटॉन जे आहे बी प्रोटॉन किती 2 प्रोटॉन आहे. बी प्रोटॉन किती आहे 2 प्रोटॉन आहे. 2 प्रोटॉनचं कसं कॉम्बिनेशन होऊ शकतं. दोघांची डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन किंवा दोघांची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन. अशा प्रकारे हे अरेंजमेंट झाली. किंवा एकाची डायरेक्शन वरती एकाची खाली किंवा एकाची वरती एकाची खाली. म्हणजे 1, 2, 3 कॉम्बिनेशन्स हे पॉसिबल आहेत. म्हणजे ट्रिपलेट आपल्याला मिळेल. पण त्या ट्रिपलेटमध्ये काय असेल इंटेन्सिटी जी आहे इथे 2 कॉम्बिनेशन असल्यामुळे याची इंटेन्सिटी ही जास्त आहे, यांची इंटेन्सिटी ही कमी आहे. ही अशा प्रकारे. आणि दोघांमधलं जे अंतर असतं डिस्टन्स बिटवीन मल्टिप्लिसिटी त्याला आपण म्हणतो कपलिंग कॉन्स्टंट. जे काय असतं कपलिंग कॉन्स्टंट आहे दोघांमधलं अंतर. इतकं अंतर असलेलं एक एक्सप्लेन केलं जातं. जे कपलिंग कॉन्स्टंट गिव्ह जातं एक्सटेंट ऑफ द ओव्हरलॅपिंग
ते स्प्लिटिंगचं एक्सटेंट आपल्याला देण्याचं काम करतं. अशा प्रकारे हा ट्रिपलेट आपल्याला देईल. असं ओरिएंटेशन मिळालं की ट्रिपलेट, कारण काय आहे त्याच्यामध्ये 2 प्रोटॉनची कपलिंग अशा प्रकारे कॉम्बिनेशन येऊ शकते. प्रोटॉन जसे प्रोटॉन असतील आपल्याला तसं आपल्याला स्पिन ड्यू टू आता 3 ॲडजसंट प्रोटॉन असतील समजा. आता CHच्या शेजारी किती आहे 3 ॲडजसंट प्रोटॉन आहे. तर 3 ॲडजसंट प्रोटॉनचे पण देखील कॉम्बिनेशन आपल्याला दाखवता येतील. 3 प्रोटॉनचं कॉम्बिनेशन बघा, तिन्ही प्रोटॉनचं स्पिन हा अपवर्ड डायरेक्शनने आहे इथं पहिल्यांदा, आणि तिघांचा डाऊनवर्ड डायरेक्शन. किंवा काय होईल त्याच्यामध्ये फर्दर कॉम्बिनेशन आहे, दोघांचा वरती एकाचा खाली, त्याच्या अपोजिट काय दोघांचा खाली एकाचा वरती, किंवा मग एकाचा वरती एकाचा खाली एकाचा वरती, याच्या उलट इकडे होईल एकाचा खाली एकाचा वरती एकाचा खाली, हे एकमेकांशी जे आपण कम्पेअर करू शकतो. किंवा मग काय होऊ शकतं एकाचा खाली पहिल्याचा खाली दुसऱ्याचा वरती, एकाचा वरती याचा खाली याचा वरती याचा खाली, अशा प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपल्याला पॉसिबल आहेत. म्हणून आपल्याला हा जो आहे किती सिग्नल देईल मग 1 सिग्नल 1 2 3 4 म्हणजे क्वार्टेट सिग्नल आपल्याला देईल. की मल्टिप्लिसिटी आहे सिंगल लाईन जर आपण हाय रेझोल्युशन पाहिले क्वार्टेट दिसेल. आणि क्वार्टेटमध्ये काय असेल इंटेन्सिटी दिलेली बघा 1:3 1 2 3 असल्यामुळे 1:3:3:1. त्यामुळे हा सिग्नल जो आहे पहिला सिग्नल हा 1, मी इथं काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा पहिला सिग्नल आहे 1, दुसरा आहे 3, दुसरा पण आहे 3 आणि तिसरा पण आहे 1 इंटेन्सिटी. अशा प्रकारे हा सिग्नल आपल्याला मिळतो आणि हा इथं आपल्याला दाखवलेला आहे. अशा प्रकारे 1 2 3 आणि 4 क्वार्टेट 1 2 3 आणि 4 म्हणजे क्वार्टेट 4 म्हणजे क्वार्टेट. अशा प्रकारे जर नेबरिंग 3 प्रोटॉन असतील तर अशा प्रकारे आपल्याला कपलिंग होतं त्यांच्यामध्ये आणि त्यांचं स्प्लिटिंग अशा प्रकारे आपल्याला. आता आपण पाहिलं की दोघांमधलं जे अंतर आहे त्या डिस्टन्स इज कॉल्ड एज जे कपलिंग कॉन्स्टंट. हा कपलिंग कॉन्स्टंट काय आहे आपण बघू. डिस्टन्स बिटवीन द 2 ॲडजसंट पीक ऑफ मल्टिप्लिसिटी इज कॉल्ड एज अ कपलिंग कॉन्स्टंट. त्या मल्टिप्लिसिटीच्या 2 सिग्नलमधलं जे अंतर असतं त्याला कपलिंग कॉन्स्टंट म्हणतो. आणि हा जो कपलिंग कॉन्स्टंट आहे इट मेजर्स हाऊ स्ट्रॉंगली द न्यूक्लियस इज अफेक्टेड बाय द स्पिन स्टेट ऑफ इट्स नेचर. न्यूक्लियस जो आहे तो शेजारच्या प्रोटॉनने किती अफेक्ट झालेला आहे ते दाखवण्याचं काम हा कपलिंग कॉन्स्टंट आपल्याला करतो. आणि कपलिंग कॉन्स्टंट जो आहे हर्ट्झमध्ये हा मेजर केलं जातं आणि 0 ते 18 हर्ट्झमध्ये साधारणतः याची आपल्याला रेंज असते. आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ द मॅग्नेटिकल फील्ड स्ट्रेंथ किती आहे त्याच्याशी याचा काही संबंध नसतो. त्याच्यामध्ये किती प्रकारे कोणती एक्सटेंटने त्यांचं न्यूक्लियस शेजारच्या न्यूक्लियसशी ते प्रोटॉन कपल होतात इंटरॅक्ट होतात त्यानुसार तो कपलिंग कॉन्स्टंट आपल्याला दिला जातो. दिलेला आहे फिक्स फ्रिक्वेन्सी μ/J इज ग्रेटर दॅन 6. हे सिम्पल पॅटर्न त्यावेळेला असतो. आणि μ/J हा जर असेल हा स्मॉलर दॅन 6 असेल ग्रेटर दॅन 6 असेल तर सिम्पल पॅटर्न मिळतो. हा स्मॉलर दॅन 6 असेल तर आपल्याला अशा प्रकारे कॉम्प्लेक्स मल्टिप्लिसिटी कॉम्प्लेक्स पॅटर्न हा आपल्याला मिळतो. कपलिंग कॉन्स्टंट हे आपल्याला इंटेन्सिटी इन्फॉर्मेशन देतं. सो अशा प्रकारे प्रोटॉनचे नेबरिंग प्रोटॉनचे इंटरॅक्ट होतात. त्यांचं स्पिन कपलिंग किंवा स्पिन प्लेटिंग टेक्स प्लेस इन द neighboring protons in order to give the multiplicity in the molecule, and it gives us a number of signals and hence gives the information about number of protons, equivalent protons present in the molecule. आता आपण बघू ह्या NMR स्पेक्ट्रोस्कोपी ज्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ही स्ट्रक्चर डिटर्मिनेशनसाठी जी ही मेथड आहे हे काय आपल्याला देते. नंबर ऑफ सिग्नल्स इन NMR स्पेक्ट्रम टेल्स अबाउट नंबर ऑफ काइंड ऑफ प्रोटॉन्स इन द अननोन कंपाऊंड. एखादा अननोन कंपाऊंड जे असेल त्याच्यामध्ये किती प्रकारचे प्रोटॉन आहेत ही माहिती आपल्याला मिळते. केमिकल शिफ्ट आपल्याला काय देतं. केमिकल शिफ्ट आपल्याला सांगतं की हाऊ द इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट ऑफ द प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट कसं आहे ते आपल्याला केमिकल शिफ्टवरून आपल्याला कळतं. आणि एरिया अंडर सिग्नल जो आहे तो सिग्नलचा खाली एरिया आपल्याला येणार आहे. हा एरिया अंडर सिग्नल जो आहे तो आपल्याला काय माहिती देतो. नंबर ऑफ प्रोटॉन्स रेझोनेटिंग ॲट द सिग्नल. किती प्रोटॉन्स तिथं रेझोनेट होत आहेत ही माहिती आपल्याला देतो. आपण त्याच्यावरून ॲरोमॅटिक प्रोटॉनची इन्फॉर्मेशन मिळू शकतो. कारण ॲरोमॅटिक प्रोटॉन जे आहे ते 7 तर 9 डेल्टा व्हॅल्यूला आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतो. मॉलिक्युलने जर 7 तर 9 डेल्टामध्ये जर पीक आपल्याला दिलेली असेल त्यावरून त्या मॉलिक्युलमध्ये प्रोटॉन्स हे ॲरोमॅटिक आहेत
तिथं अरोमॅटिक रिंग प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. नाव आता पुढचं जे आहे याच्यामध्ये मल्टिप्लिसिटी ऑफ सिग्नल टेल्स अबाउट द नंबर ऑफ नेबरिंग प्रोटॉन्स. ही जी काही मल्टिप्लिसिटी मॉलिक्यूलमध्ये आपण पाहिली ही कशामुळे होती? इट इज ड्यू टू द नेबरिंग प्रोटॉन्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. इट हेल्प्स डिटेक्शन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. ही स्पेक्ट्रोस्कोपी हायड्रोजन बॉन्डिंग देखील आपल्याला त्याच्यावरून माहिती मिळू शकतो. याच्यावरून कशावरून? तर शिफ्ट ऑफ ॲब्सॉर्प्शन जर डाऊन फील्ड आहे ते अप फील्ड आहे त्यावरून आपण ती माहिती मिळू शकतो. आणि आपल्याला जर स्टडी करायचा असेल जॉमेट्रिकल आयसोमरिझमचा देखील आपल्याला स्टडी या सहाय्याने करू शकतो. कपलिंग कॉन्स्टंटच्या सहाय्याने आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळू शकते. म्हणजे अशा प्रकारे जर सिस आयसोमर असेल तर 7 to 12 हर्ट्झ हे प्रोटॉन जे आहेत ते सिस आयसोमर आहेत, एकाच बाजूला आहे. आणि जर ते ट्रान्स असतील तर हीच व्हॅल्यू काय होते? 13 ते 18 हर्ट्झमध्ये होते. म्हणजे हायर जर व्हॅल्यू असेल तर तो ट्रान्स आयसोमर असतो आणि जर लोअर व्हॅल्यू असेल जेची तर तो सिस आयसोमर आपल्याला म्हणजे आयसोमरिझम जे आहे जॉमेट्रिकल आयसोमरिझम देखील आपल्याला स्टडी करता येतं. आणि आपल्याला त्याच्यामध्ये टॉटोमरिझम जे आहे टॉटोमर्स कुठल्या प्रकारचा टॉटोमर आहे हे देखील फाइंड आउट करता येतं. किंवा कपलिंग कॉन्स्टंट जे आहे तो स्टडी आहे मोर कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आपल्याला माहिती आहे न्यू बाय जेचा रेशिओ जो आहे न्यू बाय जे रेशिओ जो आहे हा जर 6पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला सिम्पल पॅटर्न असतो आणि कॉम्प्लेक्स पॅटर्नला हा 6पेक्षा जास्त असतो. त्याच्यावरून आपण त्याचं स्टडी देखील कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा करू शकतो. आणि पुढचं ॲप्लिकेशन लास्ट आहे इट हेल्प्स टू आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ द आयसोमरचं स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करता येऊ शकतं किंवा फाइंड आउट करता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल इथं मॉलिक्यूल दिलेलं आहे N प्रॉपिल क्लोराईड. हा काय देईल आपल्याला? 3 सिग्नल देईल. कारण का? त्याच्यामध्ये हा प्रोटॉन हे प्रोटॉन 3 प्रकारचे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कारण हा CH2Cl जवळ आहे, हा CH2CH2 आणि CH3 मध्ये आहे आणि हा CH3 CH2ला जॉईंट आहे. म्हणजे सगळ्यांचं एन्व्हायरमेंट वेगवेगळं असल्यामुळे हा 3 सिग्नल आपल्याला देईल. हा इथं मॉलिक्यूल जर पाहिला तर हा 2च सिग्नल देईल. कारण का? CHला CH3 आहे, CHला CH3 आहे. दोघांचं याचं आणि याचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट आहे सारखंच आहे. त्यामुळे हे जे आहे ए प्रोटॉन होतील CH3ची आणि हे जे काही CH प्रोटॉन आहे ते बी प्रोटॉन होतील. त्यामुळे आपल्याला हा ए एकच सिग्नल देतील 6 प्रोटॉन आणि हा बी देखील आपल्याला एक सिग्नल म्हणजे एकूण 2 सिग्नल आपल्याला मॉलिक्यूलमध्ये मिळतील. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? स्ट्रक्चरल आयसोमर जे आहेत दोघी हे आयसोमर्स आहेत याच्यावरून सिग्नलवरून कुठला प्रकारचा आयसोमर आहे हे आपल्याला आयसोमरिझमचा स्टडी करता येऊ शकतो. आता आपण नंतर बघणार आहोत की केमिकल शिफ्ट अँड द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. केमिकल शिफ्टनुसार मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर जे आहे ते कशा प्रकारे एक्सप्लेन करायचं ते आपण थोडक्यात आता बघू आणि नंतर प्रॉब्लेम्स ज्या वेळेला आपण डिस्कस करू त्यावेळेला जास्त लक्षात घ्या. हा इथेन मॉलिक्यूल आहे बघा. आता इथेन मॉलिक्यूलमध्ये काय आहे? दोघी प्रोटॉन जे आहेत इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखा असल्यामुळे हा सिंगलेट आपल्याला देईल. CH3 हा CH3ला जॉईंट आहे म्हणजे सारखाच मॉलिक्यूल असल्यामुळे हे 6ही प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं असल्यामुळे त्याच्या दोघांमध्ये कपलिंग होणार नाही. त्यामुळे हा मॉलिक्यूल जो आहे फक्त एकच सिग्नल आपल्याला देईल. हा सिग्नल देईल आणि ते प्रोटॉन्स ऑफ मिथाईल प्रोटॉन्स केमिकल शिफ्ट जी आहे या मिथाईल प्रोटॉनची हे काय असतात? हे हायली सिल्डेड प्रोटॉन असतात. त्यामुळे त्यांची पीक जी आहे ती आपल्याला अपफिल्ड शिफ्ट किंवा लो डेल्टा व्हॅल्यू 0.85 to 0.89 डेल्टाला ते आपल्याला NMR ॲब्सॉर्प्शन दाखवतील. पुढचे जे काही प्रोटॉन दिलेले बघा आता नंबर ऑफ इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन इथे ए प्रोटॉन झाले कारण दोघी CH2ला जॉईंट आहेत. दोघांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं आहे. हे बी प्रोटॉन आहेत कारण हे हा CH3ला आहे CH3ला म्हणजे बी 2 प्रकारचे प्रोटॉन आहे. ए प्रोटॉन आणि हा बी प्रोटॉन. त्यामुळे हा 2 सिग्नल आपल्याला NMR सिग्नल देईल आणि याच्यामध्ये हा NMR सिग्नल आहे 0.9 to 1.3 डेल्टापर्यंत असे असेल तर त्यांची व्हॅल्यूज आपल्याला असतात. आता इथं CH3Cl आहे. आता एकच प्रकारचे प्रोटॉन आहेत CH3 त्यामुळे हा काय देईल आपल्याला एकच सिग्नल देईल. त्यामुळे हा एकच सिग्नल देईल पण तो क्लोरीनच्या जवळ आहे. हे प्रोटॉन इलेक्ट्रॉन रिच मॉलिक्यूल आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग मॉलिक्यूलमध्ये असल्यामुळे इट गिव्ज असे ओनली 1 सिग्नल. हा एकच सिग्नल देत असल्यामुळे काय होईल आपल्याला आता याच्यात हे पत्र हा जो काही सिग्नल असेल हा 3.0 डेल्टाला कारण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपमध्ये असल्यामुळे हे डिसिल्डेड प्रोटॉन असतील आणि त्यामुळे त्याचं जे आहे डाऊनफिल्ड शिफ्टिंग म्हणजे हाय डेल्टा व्हॅल्यूला असे प्रोटॉन आपल्याला देतात. याच्यात बघा आता CCl
मध्ये हा एकच प्रोटॉन आहे, पण तो हायली इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपच्या जवळ आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपच्या जवळ हा एकच प्रोटॉन असल्यामुळे एकच सिग्नल देईल, पण तो सिग्नल जो आहे तो 7.24 डेल्टाला आपल्याला मिळेल. कारण काय, तो हायली डिसिल्टेड प्रोटॉन आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपच्या शेजारी असलेला प्रोटॉन हा हायली डिसिल्टेड असतो. अशा प्रकारे वेगवेगळे प्रोटॉन्स आहेत. तिथे बघा आता यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळं आहे, याचंही वेगळं आहे, याचंही वेगळं आहे आणि याचंही वेगळं आहे. प्रत्येकाचं वेगळं असल्यामुळे 1, 2, 3, 4 टाईप ऑफ प्रोटॉन आहेत. 4 सेट ऑफ प्रोटॉन असल्यामुळे 4 सिग्नल आपल्याला मिळतील. पण त्यांच्याबद्दल जे काही सिग्नल असतील त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेन्सिटीने हे ए प्रोटॉन जे आहेत इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जवळच्या शेजारी आहेत, म्हणून ते 2.13ला आपल्याला कार्बोनिल ग्रुपच्या जवळ असल्यामुळे 2.13ला थोडंसं डिसिल्डिंग असल्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळे 2.13ला. आणि ब्री प्रोटॉन जे आहेत ते देखील आपल्याला 2.41ला, कारण ते काय तिथं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपच्या जवळ तर आहेतच, त्या CS2च्या शेजारी पण आहेत, म्हणून त्याची व्हॅल्यू थोडीशी जास्त डिसिल्डेड आहेत 2.41. त्याच्या उलट सी प्रोटॉन जे आहे ते कुठल्याही इलेक्ट्रॉन विड्रॉईंगच्या जवळ नसल्यामुळे त्याचं 1.60 आणि हे टर्मिनल प्रोटॉन असल्यामुळे आपल्याला 0.921 हे या शेवटी याच्या प्रकारे हे सिग्नल आपल्याला देतात. असं वेगवेगळे एक्झाम्पल देऊन आपण अशा प्रकारचे हे सिग्नलचे जे काय की किती इक्विव्हॅलंट प्रोटॉन जे बघा हे एक एक्झाम्पल आहे. बेन्झीनमध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत, म्हणजे याला हा मेटा आहे, हा मेटा आहे, हा मेटा आहे, हा याला हा मेटा आहे, म्हणजे सगळे प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखे चारही प्रोटॉनचं. त्यामुळे हे प्रोटॉन जे एकच सिग्नल आपल्याला देतील, हे एकच सिग्नल आपल्याला देतील आणि तो आपल्याला आहे 7.3ला, कारण डबल बॉन्डच्या शेजारी असल्यामुळे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग क्लोरीन असल्यामुळे हायली डिसिल्टेड प्रोटॉन्स आहेत. सो अशा प्रकारे आपल्याला मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते पुढच्या वेळेला आपण याच्यानुसार बघणार आहोत. कशा प्रकारे नेबरिंग ग्रुपबरोबर स्प्लिटिंग होईल, मॉलिक्यूलमध्ये कशा प्रकारे सिग्नल आपल्याला मिळतात, हाऊ इट गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन्स, दॅट मीन्स द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द मॉलिक्यूल, ती आपण पाहणार आहोत. सो you have to enjoy the lecture. Now in this lecture we had seen how the protons are get splitted, how the spin splitting takes place, what is a coupling constant, and how the signals are get generated or splitted into the multiplicity in high resolution power, and that is given by n+1 formula, or it is given by the n+1 e raised to a, b or c. So depending upon that we will see in next period a number of example depending upon the NMR spectroscopy that will give us a better understanding, or it will helpful to understand the NMR spectroscopy in better way from the example. So watch the lecture, add your name in the comment in order to have the attendance. If you have any kind of the difficulties, then ask me on the WhatsApp group. Enjoy the lecture. Thank you.